श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो, नमस्कार. आज आपण दत्त बावण्णी या दत्त उपासनेतील दिव्य स्तोत्राची रचना कशी झाली, त्याची जन्मकथा काय, ही मुख्य माहिती बघणार आहोत. दत्त बावण्णी या स्तोत्राचा पाठ जगभरातील सगळे दत्तभक्त करत असतात. दत्त बावण्णीच्या या दिव्य स्तोत्राची प्रचिती अनेक दत्तभक्तांना आली आहे. तर या दत्त बावण्णीचा इतिहास, रचना कुणी केली, कशी केली आणि यामागील इतिहास काय, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर ही कथा आहे रंगावधूत स्वामी महाराज यांच्या चरित्रातील. रंगावधूत स्वामी महाराज हे दत्त संप्रदायातील अतिशय थोर अधिकारी महापुरुष होते. पंचम दत्त अवतार भगवान सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे सत्शिष्य असलेले रंगावधूत स्वामी महाराज, अर्थात ज्यांना सगळे बापजी म्हणतात, यांच्या चरित्रामध्ये ही दिव्य कथा आली आहे. रंगावधूत स्वामी महाराजांचा अधिकार अतिशय प्रचंड मोठा असा होता. गुजरात प्रांतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार करण्याचे सगळे श्रेय रंगावधूत स्वामी महाराजांना जाते. रंगावधूत स्वामी महाराजांनी गुजरातमधील घराघरात दत्तभक्ती पोहोचवली. आज गुजरातमधील घराघरात त्यांनी लावलेले दत्त उपासनेचे, दत्त प्रेमाचे हे बीज वटवृक्षाच्या स्वरूपात संपूर्ण गुजरातमध्ये पसरले आहे. रंगावधूत स्वामी महाराजांचा एक शिष्य कमळाशंकर हा सरखेज या खेड्यामध्ये राहत असे. याची रंगावधूत स्वामी महाराजांवरती श्रद्धा भक्ती होती. पण त्यांनी कधीही रंगावधूत स्वामी महाराजांना काहीही मागितले नाही. एकदा तो रंगावधूत स्वामी महाराजांच्या दर्शनाला आला. त्यांनी बापजींना नमस्कार केला आणि रंगावधूत स्वामी महाराजांना विनंती केली की आपले हे चरण कमल आमच्या घराला लागू द्या, आपण आमच्या घरी या. खरं पाहता हा भक्त दुःखी आणि दरिद्री होता, पण तरीही त्यांनी कधीही रंगावधूत स्वामी महाराजांकडनं कसलीही याचना केली नाही. रंगावधूत स्वामी महाराजांच्या मनात दया, करुणा उत्पन्न झाली. रंगावधूत स्वामी महाराज या कमळाशंकराला म्हटले की तुला नोकरी लागल्यानंतर मी तुझ्या घरी येणार आहे. असा आशीर्वाद दिल्यानंतर कमळाशंकर फार आनंदित झाला, कारण या आशीर्वादाने एवढं नक्की झालं की कमळाशंकराला भविष्यात नोकरी लागणार आहे. तो आनंदाने घरी गेला. घरी पोचला तर बघतो तर दारामध्ये पोस्टमन उभा होता. पोस्टमननी कमळाशंकरच्या हातामध्ये एक पाकिट दिले. पाकिट उघडून त्यांनी बघितले तर त्याला जवळच असलेल्या सईज या गावी शिक्षकाची नोकरी लागली होती आणि त्याला त्या नोकरीवरती ताबडतोब रुजू व्हायला सांगितले होते. कमळाशंकर आनंदाने नाचू लागला. आनंदाने बापजींच्या म्हणजे रंगावधूत स्वामी महाराजांच्या नावाचा जयघोष करायला लागला. पुढे कमळाशंकर आपली पत्नी धनलक्ष्मीला घेऊन सईज या गावी राहायला गेला. शिक्षकाच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याचे जीवन अतिशय आनंदाने आणि समाधानाने व्यतीत होऊ लागले. मग तो एक दिवस नारेश्वरला बापजींच्या म्हणजे रंगावधूत स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेला. बापजींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी विनंती केली की बापजी, आपण मला नोकरी लागल्यानंतर माझ्या घरी येतो म्हणून वचन दिले होते, तर आता आपण आमच्या घरी चला. आपले हे परमपवित्र चरणकमल आमच्या घराला लागू द्या. बापजींनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते त्यांच्या घरी गेले. त्यानंतर बापजी सईज इथेच असलेल्या गावाबाहेर असलेल्या एका शिवमंदिरात मुक्कामी थांबले. हे शिवमंदिर लोकवस्तीपासून दूर होते, तसेच हे शिवमंदिर अतिशय रम्य अशा ठिकाणी होते. त्यामुळे बापजींना साधनेसाठी एकांतही मिळाला आणि बापजी मग त्या शिवमंदिरातच अनेक दिवस मुक्कामी होते. या सगळ्या घडामोडी घडत असता अनेक दिवस गेले, पण कमळाशंकराच्या जीवनामध्ये एक अघटित घटना घडली. त्याची जी पत्नी होती धनलक्ष्मी, तिला पिशाच्च बाधा झाली. पिशाच्च बाधा झाल्यानंतर तिची झोप उडाली. तिला अन्न पाणी गोड लागत नसे. रात्री मध्यरात्री कोणीतरी तिला हलवून जागी करत असे. ती बोट दात खायला लागली. तिला अन्न जात नसे. अनेक डॉक्टरांचे, वैद्यांचे इलाज केले आणि औषध घेतल्यानंतर तिची तब्येत अजून वाईट व्हायला लागली. दिवसांदिवस धनलक्ष्मीची तब्येत खालावत चालली होती. तिचे डोळे खोल गेले होते. तिची नाडीही मंद व्हायला लागली होती. काही दिवसानंतर धनलक्ष्मी अंथरुणाला खिळली. आपल्या पत्नीची ही दयनीय अवस्था पाहून कमळाशंकर हतबल झाला. त्याला काय करावे सुचेनासे झाले. तेव्हा तो शिवमंदिरात मुक्कामी असलेल्या बापजींकडे गेला. बापजींच्या चरणी नतमस्तक झाला आणि रडायला लागला. रडता रडता त्याने आपल्या पत्नीची ही सगळी अवस्था बापजींना कथन केली. बापजी हे अतिशय कृपासिंधू होते. बापजी हे अतिशय करुणा सिंधू होते. बापजींना कमळाशंकरची दया आली. ते तसेच उठले आणि स्नानाला गेले. बापजी स्नान करून आले. त्यानंतर त्यांनी भस्म धारण केले आणि आपल्या आसनावर बसले.
आणि दत्तप्रभूंचे स्मरण करून बापजींनी एका स्तोत्र रचनेला सुरुवात केली. बापजींना 40 लिहायची होती, म्हणजे 40 कडव्यांचे स्तोत्र लिहायचे होते. पण लिहिता लिहिता बापजींनी 52 कडव्यांचे एक स्तोत्र रचले आणि बापजींना पुढे काही सुचेनासे झाले. बापजींनी सगळे स्तोत्र वाचले आणि त्याची संख्या पण मोजली, तर ते 40 ऐवजी 52 झाली होती. 52 अध्यायाचे हे स्तोत्र कमी करण्याचा ते प्रयत्न करू लागले. तेव्हा बापजींच्या हृदयस्थ नित्य वास करून असलेले दत्तप्रभू त्यांना म्हटले की आम्हीच हे 52 कडव्याचे स्तोत्र तुमच्याकडून रचून घेतले आहे. गुरुचरित्राचे अध्याय 52 आहेत. एका वर्षामध्ये 52 गुरुवार येतात. स्वर आणि व्यंजनही सगळे मिळून 52 होतात. म्हणून हे 52 कडव्यांचे स्तोत्र अतिशय दिव्य आणि सिद्ध असे झाले आहे. तेव्हा बापजींनी या स्तोत्राला दत्तबावन्नी हे नाव दिले. रंगावधूत स्वामी महाराजांनी म्हणजे बापजींनी ही दत्तबावन्नी हे दिव्य स्तोत्र कमळाशंकरला दिले आणि आज्ञा केली की आता घरी जा, शुचिरभूत हो आणि आपल्या पत्नीच्या बाजूला आसन मांडून बस. पळीपेला घे, एक छोटं भांड घे आणि एका आसनावर बसून न उठता या दत्तबावन्नीचे 52 पाठ कर. एक पाठ झाले असता त्या पळीपेल्याने पाणी घेऊन भांड्यात सोड. असे 52 पाठ झाल्यानंतर त्या अभिमंत्रित झालेले पाणी आपल्या पत्नीला प्यायला दे. ही आज्ञा केल्यानंतर त्या सश्रद्ध असलेल्या कमळाशंकर घरी आला. कमळाशंकरने बापजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दत्तबावन्नीचे 52 पाठ केले आणि भांड्यात साचलेले ते पाणी, ते अभिमंत्रित जल आपल्या पत्नीला प्यायला दिले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण कमळाशंकरची पत्नी धनलक्ष्मी त्या अभिमंत्रित जल प्राशन केल्या क्षणी त्या पिशाच्य बाधेपासून तात्काळ मुक्त झाली आणि काही कालावधीच्या अंतरानेच त्या धनलक्ष्मीची प्रकृती पूर्ववत झाली. तिची पिशाच्य बाधा पूर्ण नाहीसी झाल्यानंतर धनलक्ष्मी आणि कमळाशंकर हे बापजींकडे आले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. तर अशी ही दत्तबावन्नीची जन्मकथा अतिशय दिव्य आणि अलौकिक अशी आहे. आज जगभरातील दत्तभक्त या दत्तबावन्नीचा पाठ करत असतात. अनेक भक्त नित्य पाठ करतात. अनेक ठिकाणी दत्तबावन्नीचा दर गुरुवारी पाठ करण्याची प्रथा आहे. दत्तबावन्नीच्या पठणाने आपल्याला गुरुचरित्राच्या पाठाचं फळ मिळतं, असा आशीर्वाद दत्तप्रभूंनी दत्तबावन्नीला दिला आहे. तसेच दत्तबावन्नीचा पाठ करून जगभरातील दत्तभक्त आधिव्याधी मुक्त झाले आहेत. या दत्तबावन्नीच्या पठणाने अनेक लोकांच्या जीवनातील संकटे दूर झाली आहेत. तर आपणही अशा या दिव्य दत्तबावन्नीचा पाठ करून याच्या दिव्यत्वाची स्वतः प्रचिती घ्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच अनेक संतांच्या दिव्य चरित्र कथा, अनेक संतांच्या दिव्य कथा ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.